स्पोर्ट्स दर्शन सिंग. तर कांदिवली बॉईजने टॉस जिंकलाय. महादेव 11 कांदिवली बॉईज. आणि कांदिवली बॉईजने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पहिली बॅटिंग सह्याद्री स्पोर्ट्स या संघाला करायची आहे. सह्याद्री स्पोर्ट्स चारकोप. क्षेत्ररक्षणासाठी दर्शन सिंग आपला संघ त्वरित मैदानात दाखल करायचा आहे. 4 ओव्हर 4 बॉलर. मी विनंती करेन यानंतर स्ट्रायकर 11 आणि ऑलस्टार. स्ट्रायकर 11 ऑलस्टार या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यानंतर पहिल्या इनिंगचा डाव संपेल जो पहिली इनिंग या मॅचची त्यानंतर तुम्हाला यायचं है. ऑल स्टार स्ट्राइकर 11 इन दोनों टीम के कप्तान से निवेदन करना चाहूंगा कि जल्द से जल्द आप यहाँ पर टॉस के लिए तैयार रहे. जैसे ही पहला इनिंग यहाँ पर पूरा होगा आपको तुरंत अंदर आना है. बिपिन यादव, अशोक, बिपिन जटाकिया यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. या मॅच मध्ये सचिन नाग याला देखील आपण पाहू शकतो. चला दोन्ही अंपायर सज्ज होत आहेत. फिल्डिंग लावून घ्या. अशोक, सचिन, अभिषेक, दुर्गेश, बिपिन सर, जैनिश, सचिन, दर्शन. तर सलामीची जोडी पाठवायची कॅप्टन समीर पाटकर. यानंतर ऑल स्टार विरुद्ध स्ट्रायकर 11. महावीर नगरचा संघ आहे स्ट्रायकर 11. ऑल स्टार तुम्ही तयार राहायचं. ऑल स्टार आणि स्ट्रायकर 11. आदरणीय निशांत कोरा सर देखील या ठिकाणी आलेले आहेत. एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती असे आदरणीय गुरुवर्य निशांत कोरा सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गोलंदाज अशोक, लेफ्ट आर्म ओव्हर द राउंड विकेट. स्ट्राईकला समीर, नॉन स्ट्राईकला आहे दिनेश आणि गोलंदाज अशोक. मॅचला स्टार्ट करूया. प्री क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरी आपण पाहतोय. उपांत्यपूर्व यस 4 ओव्हरचा सामना. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. गोलंदाज 10, 9 प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी गती खूप छान आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या गतीने निश्चितच चेंडू ऑन द राईज ऑन द खेळायला गेले होते. मात्र लवकर ओळखलं. राऊंड विकेट अशोक पुढे सरसावत आले. चेंडू डॉट. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. समीर पाटकरला चांगलं षटक हाताळतोय तो म्हणजे अशोक. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. आता मात्र चेंडू जातोय
पॉइंटच्या दिशेने. एक धाव, 3 बॉल 1. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 ओव्हरमध्ये किमान काल आपण 68 धावसंख्या पाहिली. शिफा स्ट्रायकर्स मालाड या संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये साईशा 11ने 92 केले. 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक शिफा स्ट्रायकर मालाड 68. 3 ओव्हर 1. एक डीप लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, 2 खेळाडू बाहेर. आणि मिस टाइम स्ट्रोक आहे. बघूया खेळाडू त्या ठिकाणी येतोय सचिन आणि खेळाडू बाद. फुलटॉस चेंडूवर दिनेश मोठा मासा गळाला लागतोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फुलटॉस चेंडू मिळाला होता आणि ज्या प्रकारे स्ट्रोक खेळण्यासाठी गेले 4 बॉल मध्ये. हे बघा फुलटॉस चेंडू पूर्णतः ते एलिव्हेशन आणि डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. एलिव्हेशन मिळालं होतं मात्र डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही. खूप आतमध्ये या ठिकाणी सचिन नाक होते. आणि आता बॅट्समन येतात ते म्हणजेच मोनिश बाटकर, नवीन फलंदाज. 4 बॉल 1 रन 1 विकेट. आणि जबाबदारी आता असेल ती म्हणजे मोहनीश्वर. धुमाळ. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अशा प्रकारचं बॉलिंग अटॅक दोन्ही संघाचा आपण पाहिलं. एका बाजूला बिपिन जटाकिया सर, बिपिन यादव, अशोक, अभिषेक किंवा सचिन यांना आपण ऍक्शन मध्ये पाहू शकतो. दर्शन सिंग आहेत. धावसंख्या 1 विकेट. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा होतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अशोक. आता मात्र फुल पॉवरफुल 1 बाउंड, चेंडू सीमा पार, चौकार. ही स्टार्ट करायची होती पहिल्या बॉल पासून. आता बघा काय केले. मोनिश बॅकफुटला गेले आणि तिथून त्याने स्ट्रोकला खेळले. चेंडूचा टप्पा ओळखून पहिलं ओळखलं आणि त्यानंतर स्ट्रोकला एक छानपैकी जागा बनवली. बघा बॅकफुटला गेले, टप्पा पडला त्यानंतर त्या चेंडूला खेळले. गॅप मध्ये डीप मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून चेंडू सीमा पार. धावसंख्या 5. शेवटचा अजूनही चेंडू शिल्लक पहिल्या पॉवर प्ले मधील. गोलंदाज सज्ज होते अशोक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अशोकचा पुढचा चेंडू. हा देखील चेंडू आणि खेळाडू बाद. गॉन, कॉट बिहाइंड. बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा. खिलाड़ी आउट, काम तमाम. और एक खिलाड़ी डग आउट की तरफ. मोनिश बाटकर जैसे लग रहे थे कि अच्छे टच में नजर आ रहे. इसके पहले मैच में जिस तरह की बैटिंग उन्होंने की थी, आते ही सिक्सर जड़ दिया था, अभी भी आते ही उन्होंने चौका लगाया था. और अब जिम्मेदारी के साथ निखिल चौहान पर जिम्मेदारी होगी. विकी, बहुत सारे ऐसे खिलाड़ी इस टीम में जो लेदर क्रिकेट अच्छा खेलते हैं. WNS से पहले खेले, फिर TCS से क्रिकेट खेले. समीर पाटकर महिंद्रा एंड महिंद्रा से जिन्होंने अपनी क्रिकेट की शुरुआत की. और दिनेश जिन्होंने अजंता पार्मा के लिए ओलंपिया कप खेला, जो आर्य भास्कर ग्राउंड पर अंतिम फाइनल मुकाबले में एक्सिस बैंक के अगेंस्ट वो जो पारी उन्होंने खेली थी और जीता था अमोल भैया कृतिकर, जिनके माध्यम से एक अच्छा आयोजन उस टूर्नामेंट का 2017-18 में हुआ था. बिपिन जटाकिया सर गेंदबाजी के लिए अब तैयार. रन संख्या 5, 2 विकेट के नुकसान पर. 3 ओवर को टारगेट करना होगा. 18 गेंदें शेष है और इन शेष गेंदों को विशेष बनाना होगा. बहुत बढ़िया गेंदबाजी, कोई मौका नहीं दिया. अशोक ने अपने ऊंचाई का पूरा फायदा उठाया, अच्छी तरह से गेंद को बाहर निकाला. गेंदबाजी करने वाले बल्लेबाज की उनकी टेम्परामेंट को भी चेक किया. पहली गेंद अच्छी फ्लाइट दी थी, ऊंचाई. बहुत ही तजुर्बा एक्सपीरियंस है बिपिन सर के पास. बिपिन जटाकिया, इनकी बात अगर की जाए तो निश्चित तौर पर दहीसर बॉयज जो टीम इन्होंने बनाया, और थॉमस डाय जो आज मुंबई का तूफान ये तैयार हो रहा है, जिस तरह से अपना अलग दमखम जो दिखा रहे हैं, इनका प्रमुख कारण जब इन्होंने टीम बनाई थी और उस टीम में बहुत सारे ऐसे खिलाड़ी थे, पॉलैंडे, ये बून और निश्चित तौर पर बहुत सारे ऐसे खिलाड़ी जिन्होंने अपना योगदान दिया. अमर कुलकर्णी बैकफुट पर गए, कवर पर खेला हुआ स्ट्रोक, लेकिन एक रन तक पूरा किया. जब तक कि वहां पर खिलाड़ी जाएंगे और आहिस्ता आहिस्ता गेंद डीप कवर की तरफ. 2 रन और 2 रन के साथ संतुष्ट. रन संख्या 8. 2 बॉल 8 रन.
गेंदबाजी के लिए विपिन सर, अगली गेंद स्ट्राइक पर निखिल, विकी, लेग स्टंप के बाहर, वाइट, विकी स्ट्राइक पर है, निखिल चौहान, संख्या 9, 2 विकेट के नुकसान पर दूसरा और प्रगति पथ पर। प्री क्वार्टर फाइनल हम देख रहे हैं, इसमें से जीतने वाली टीम शाम को क्वार्टर फाइनल खेलेंगे। फिर एक बार कवर के ऊपर से, लेकिन अभी भी यहाँ पर वही दोनों की गलती, और दोनों ने जिस तरह से दौड़ लगा रहे हैं तब तक 2 रन पूरे। देखिए उसी क्षेत्र में खेला, वही स्ट्रोक बैकफुट पर जाकर लेग ब्रेक को पहचाना और फिर उस गेंद को खेला पॉइंट के ऊपर से, लेकिन जिस तरह के टाइमिंग जो करना चाहते थे वो नहीं कर पाए। और रन संख्या 11, अच्छी गेंदबाजी, कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। अगली गेंद, फिर रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, 2 गेंदें शेष। अच्छी समझदारी का क्रिकेट, तजुर्बा, एक्सपीरियंस की बात की जाए तो कोई कमी नहीं। जिस तरह का क्रिकेट कल ग्लेन और रोश खेले, विपिन सर ने बेटे के साथ भी क्रिकेट खेले हैं। हाँ, ये कमाल की गेंद, क्या टप्पा, क्या बाउंस। इसीलिए कहते हैं बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में टप्पा मिलेगा तो कर कार्यक्रम बना सकते हो। बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छा लूप था, लेग ब्रेक, फ्लाइट दी थी और टर्न भी मिला, बाउंस भी। आखिरी गेंद और रफ्तार वाली गेंद थी, थोड़ा स्पीड बढ़ाया था, हालांकि इसकी पहले वाली सभी गेंदें स्लो बर्बन और जिस तरह से एक पेस था। अच्छा, ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद केवल 12 रन। बल्लेबाजी के क्रम में बदलाव हम देख रहे हैं। इसके पहले हमने प्रमोद को देखा था जो मोनिश के बाद आए थे, पहले नंबर पर आए थे, वन डाउन। अब जिस तरह से विकेट जाने के बाद हम देख रहे हैं कि समीर और निखिल, इन दोनों पर जिम्मेदारी होगी। देखिए विपिन यादव ये गेंदबाज है, और गेंदबाज देखेंगे सचिन नाग भी गेंदबाजी कर सकते हैं। आज एक रिकॉर्ड हुआ है, 2016 में रिकॉर्ड हुआ था जब नरेश चावला पापे ने यहाँ पर 6 बॉल 6, विश्वनाथ जाधव जो इस साल सुप्रीमो के लास्ट ईयर के मैन ऑफ द सीरीज एनएसपी विनर्स के लिए सुमित डेकले के टीम से खेले, इसी गेंदबाज को इसी ग्राउंड पर खेले थे। उसके बाद वो टूर्नामेंट का अलग नाम जब मिड डे ने ऑर्गेनाइज किया था, इसलिए इस मैदान ग्राउंड का नाम था मिड डे। लेकिन स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीड़ा संकुल, आदरणीय गोपाल शेट्टी साहब, जिनके माध्यम से ये खूबसूरत ग्राउंड और ये माहौल हम देख रहे उत्तर मुंबई की, अगर क्रिकेट की परिभाषा अगर देखा जाए खिलाड़ियों के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म, और पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक। निश्चित तौर पर देखेंगे 2 ही खिलाड़ी दर्शन वहां पर दौड़ रहे, लेकिन देखते देखते ये गेंद रुकी है। 3 रन के लिए दौड़ते हुए समीर पाटकर, और तीसरा रन भी यहाँ पर पूरा किया, जब तक कि निखिल वहां पर, अंपायर का इशारा है नो। फ्री हिट, टोटल 4 फ्री हिट। अरे बाप रे,
फ्री हिट. 9ला +2 धावा म्हणजे धावून एक आणि नोची एक फ्री हिट आहे का. पंच या ठिकाणी सुरेश दळवी दाखवत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या उद्देश 24. धावसंख्या 24. अलेक्स षटक म्हणजे 2 आपण फ्री हिट पाहतोय. 2 नो आलेले आहेत. याचा फायदा उचलावा लागेल फलंदाजांना. स्ट्राईकला प्रमोद. फ्री हिटचा बॉल. आता मात्र या चेंडूला हवेमध्ये उंच खेळलेले आहेत. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाणार आणि दुसरी धाव देखील पूर्ण करणार का मात्र पोचलेले आहेत. पंचांकडे दाद आणि खेळाडू बाद. कोण रनआउट झालेले आहेत. फ्री हिट वर रनआउट आहे आणि प्रमोद या ठिकाणी बाद झालेले आहेत. अशा प्रकारे मोठी विकेट. 1 रन मिळतोय. धावसंख्या 25. आणि आता नवीन फलंदाज बघूया कोण जातोय बॅटिंग साठी. अमोल येणार की तुषार येणार. प्रमोद बाद. चला लवकर बॅट्समन, वेळ लावू नका. अमोल या ठिकाणी आता नवीन फलंदाज. प्रमोद बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी अमोलच्या आता खांद्यावर असणार आहे. धावसंख्या 25. 3 टू गो. 3 चेंडू शिल्लक. आता हे बघ, आता सगळेजण बघ, क्वचितच कोणीतरी जे संघ क्वालिफाय झालेल्या सेमीफायनलला कंपल्सरी पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे क्वालिफाय झालेले कंपल्सरी व्हाईट अँड व्हाईट लक्षात ठेवा. जे क्वालिफाय झालेले आहेत. आता बोल्ड प्लेड ऑन. व्हॉट अ डिलिव्हरी. दॅट इज अ ब्युटी. मॅग्निफिसंट बॉलिंग. कमाल की गेंद थी. बॉल वरती आलाच नाही. ज्या पद्धतीने खेळायला गेले बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. टप्पा पडल्यानंतर अलेक्स जरी 2 नो आले असले तरी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी. स्पीड होता. बॅकफुटला गेले. प्लेड ऑन झाले. बॅटची एज घेऊन चेंडू आदळला जाऊन यष्ट्यांवर. 25. 5 गडी बाद. 3रं षटक मार्गस्थ विनय. आणि आता जर आपण पाहायला गेलो तर यानंतर अजूनही या षटकातील 2 बॉल बाकी आहेत आणि पुढील षटकातील 6 म्हणजे 8 बॉल्स मध्ये किमान तुम्हाला 3 ते 4 षटकार खेचावे लागणार आहेत किमान. येस, 2 बॉल बाकी आहेत आणि तरच ही संधी म्हणजे अजूनही जर 15 ते 20 धावा निघाल्या तर एक 45-50 पर्यंत जावं लागेल. जर या सामन्यामध्ये एक रंगत वाढवायची असेल तर काल बंदर पाखाडी 11 विरुद्ध आपण पाहिलं साईशा 11 जो सामना 38 धावांचा होता आणि शेवटी 4 बॉलला 2 ची मॅच आली होती. 3 बॉलला 2. तर मात्र बॉल टप्पा पडण्याच्या अगोदरच खेळायला गेले आणि चेंडू डॉट. बॉल टप्पा पडण्याच्या अगोदरच ऍक्शन बॅट्समनची आपण पाहिली. अजून एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. 2 आपण जर नो बॉलचा अपवाद वगळला तर अलेक्सने खरोखरच सुंदर गोलंदाजी केली. ज्यामुळे त्यांनी 2 खेळाडूंना बाद करण्यात यश मिळवलंय. एक तर रनआउट म्हणा मात्र त्या अगोदर जर आपण पाहिलं तर अमोल टावरे जो आत्ताच आउट झाला. शेवटचा चेंडू अलेक्स राईट अमोर द विकेट. स्लोवर वन. अप्रतिम चेंज ऑफ पेस. सुंदर गोलंदाजी. 3 ओव्हरमध्ये फक्त 25 जे काल बंदर पाखाडी 11 संघाच्या बाबतीत झालं होतं. पहिल्या मॅच मध्ये जवळपास 81, दुसऱ्या मॅच मध्ये फक्त 38. आता 3 ओव्हरमध्ये 25. 5 गडी बाद. समीर पाटकर अजूनही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बॅटिंग करत आहेत. विनय त्या ठिकाणी आहेत. डावखुरा बॅट्समन तुषार अजूनही जर आपण पाहिलं तर डगआउट मध्ये आहे. मात्र शेवटचं षटक घेऊन बिपिन यादव येणार की कोण येणारे मात्र पाहणं गरजेचं राहील की दर्शन सिंग येणार. मनीष आलेले आहेत. बघा योग्य वेळेस गोलंदाजीमध्ये वेगवेगळे बदल घडून आणलेले आहेत. डावखुरा गोलंदाज आहे. बिपिन सरांकडे जर या संघामध्ये जर आपण पाहिलं सचिन नाग अष्टपैलू खेळाडू, अभिषेक अष्टपैलू खेळाडू, बॉलिंग करू शकतो, बॅटिंग करू शकतो. मगाशी बिपिन यादवला आपण गोलंदाजीमध्ये पाहिलं.
आणि आता जबाबदारी आहे मनीषवर. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर सिद्धेश्वर 11 हा संघ सेमीफायनलला क्वालिफाय करत असताना वीर बहादूर आणि मनीषने टाकलेले षटक निर्णायक ठरलं. काल सुनील शिफा 11 स्ट्रायकर्स अप्रतिम गोलंदाजी केली. मेडन ओव्हर 1 विकेट. आज आपण पाहिलं रजत धुमाळ मेडन ओव्हर 3 विकेट. आणि आज 6 चेंडू 6 षटकार. काल 5 चेंडूत 5 षटकार 2 पाहिले आपण. एक म्हणजे बंदरपाखाडी 11 कडून, त्यानंतर आपण सोहमला पाहिलं बॅटिंग करताना साईशा 11 4 चेंडूमध्ये 4. त्यानंतर विकीकडून पाहिलं शिफा स्ट्रायकर 5 बॉल 5. मनीष पहिला चेंडू या ठिकाणी चकून जातोय. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. स्ट्राईकला विनय बायच्या रूपामध्ये एकदा धावसंख्या 26. कंपल्सरी 1-2 षटकार आवश्यक. जर गोलंदाजांना तुम्हाला संधी द्यायची असेल तर 40+, 42-45 मात्र तसं पूर्ण करावं लागेल. काल मेहमूदने 2 बॉलला 2 षटकार खेचले आणि श्री 19 या संघाला जी धावसंख्या मिळवून दिली होती. काल जबरदस्त बॅटिंग त्याने देखील केली. 40 डिफेंड केले 5 ओव्हरला. आता मात्र हा देखील चेंडू डॉट. बघा, सिमेंटवर खेळणं वेगळं असतं, मातीच्या खेळपट्टीवर खेळणं वेगळं असतं, अंदाज घेणं वेगळं असतं, टायमिंग करणं वेगळं असतं. नेहमी जर आपण सिमेंटवर प्रॅक्टिस करत असाल, खेळत असाल तर मातीवरच्या टप्प्यावर पडल्याने थोडासा लेट तुमचा बॉल येणार. आणि हे पहिलं क्रिकेट चालायचं MRAचं क्रिकेट जे होतं, ज्यावेळेस खेळपट्टी मॅक्झिमम फ्लॅट जरी असल्या तरी मातीच्या असायच्या. खूप चांगले आणि वॉट अ शॉट. आता मात्र क्लिअर करते 6 धावा. मगाशी पहिल्या बॉल नंतर थोडीशी समज आली फलंदाजाला. राम सावंत यांचं कौतुक याचसाठी कारण चांगली पोषक खेळपट्टी केलेली आहे. जसं आपण जर पाहिलं तर कबड्डीच्या ग्राउंडमध्ये एक बॉक्स क्रिकेट देखील होऊ शकते, एवढं मजबूत ग्राउंड बनवलंय. टफ क्रिकेट किंवा आता ही ओरमची खेळपट्टी प्रत्येक दिवशी मॅच संपल्यानंतर त्याची तंदुरुस्ती केली जाते. त्याला छानपैकी पाणी दिलं जातं आणि त्यानंतर रोल फिरून पूर्ण टणक तयार केली जाते. आणि आता देखील तीच खेळपट्टी आपण पाहतोय. पुढचा चेंडू आता हा देखील ओव्हर पिच बरोबर स्लॉट मध्ये आउट ऑफ द ब्लॉट. बॅक टू बॅक 2 षटकार. मॅच इज ऑन. कमबॅक करतायत संघ सह्याद्री स्पोर्ट चारकोप. धावसंख्या 38. 2 चेंडू शिल्लक. मनीषला आणलं होतं या अगोदर. बिपिन यादवला आपण शेवटचं षटक हाताळताना पाहिले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. विनय चारकोप प्रीमियर लीग, सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये जे योगदान दिलेलं आहे, निखिल चव्हाण विकी यांच्या माध्यमातून जे आयोजन असतं, यावर्षी देखील मार्च मध्ये आपण पाहणार आहोत. पहिल्या दिवशी करण चव्हाणला आपण पाहिलं. किंग्स स्पोर्ट चारकोप ज्या संघातील कित्येक खेळाडू चारकोप प्रीमियर लीग मध्ये पहिली CPL झाली ज्यावेळी संतोष सक्सेना खेळले होते आणि कित्येक खेळाडू चारकोप मधील त्या ठिकाणीच्या स्पर्धेमध्ये खेळले. पुढचा चेंडू आता मात्र टाइम वेगळं होतं, मात्र 1 रन मिळणार का, रनआउटची संधी होणार का, खेळाडू बाद गॉन. चेंडू डॉट. मात्र विकेट मिळते. जी कामगिरी करायची होती ती कामगिरी मात्र केली, उशिरा का होईना. मात्र आता जातोय प्रवीण उर्फ पव्या. 38. शेवटचा बॉल निर्णायक ठरणार. जर षटकार आला तर 44, 1 रन आली तर 39. काल देखील बंदरपाखाडी 11 विरुद्ध साईशा 11 गोराई बोरिवली जो सामना झाला तेव्हा 38 धावा झाल्या होत्या. आता देखील आपण पाहतोय ज्या पद्धतीने समीर पाटकर आघाडीला आलेला है, प्रारंभिक बैटर. आखिरी गेंद बाकी है. अगर यहाँ से एक बड़ा हिट आता है तो निश्चित तौर पर 44, अगर बाउंड्री आती है तो निश्चित तौर पर 42, लेकिन आखिरी गेंद पर रन्स आना आवश्यक. दूसरी तरफ अगर बात की जाए तो मनीष को आखिरी गेंद पूरी तरह से एक नपीतुली गेंदबाजी की जरूरत, जिसकी आवश्यकता है गेंदबाजी के लिए. तर मनीष लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ऑफ स्टंप के काफी बार है, नहीं देखेंगे. 1 रन तो पूरा किया है और अंपायर भी यहाँ पर देख रहे हैं क्या, नहीं वाइड है तो वाइड पर प्लस 2 रन आएंगे. 38 और 2 40. 15 रन इस ओवर में अब तक आए हैं और आखिरी गेंद बाकी है. 14 रन आए हैं, 40 बने हैं 6 विकेट के नुकसान पर. प्रवीण है बल्लेबाजी के लिए. गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार मनीष लेफ्ट आर्म राउंड द विकेट और अंपायर का इशारा वाइड, ये भी वाइड. 41. अब 1 बॉल बाकी.
आखिरी बॉल, कल आखिरी एक बॉल का महत्व हमने देखा जब नो आया, फिर सिक्सर आया सात, फिर एक बार वाइड, फिर दौड़कर फिर एक सिक्सर, 14 रन आए थे। आज भी हम देख रहे जिस तरह से आखिरी गेंद तैयार, अब ये गेंद ओवर की समाप्ति और अब 41 रन बने हैं, तो लास्ट बॉल डॉट, और अब जीतने के लिए 42 का लक्ष्य, 4 ओवर में रन बनाने होंगे 42, और जिम्मेदारी अब रहेगी गेंदबाज पर। लेकिन अच्छा कमबैक था अलेक्स ने, जिस तरह की गेंदबाजी की। समीर पाटकर जो बल्लेबाजी के लिए आए थे, लेकिन ऐसे लग रहा है कि कहीं ना कहीं 10-12 रन कम है, लेकिन अच्छा कमबैक। महादेव 11 कांदिवली बॉयज, जिस टीम से जैनिश पटेल को हम देख रहे, कमाल के खिलाड़ी है, दर्शन है, सचिन नाग है, विपिन सर स्वयं खेल रहे हैं, और ये 3 या 4 ऐसे बल्लेबाज बैटर है। 42 टू विन, 42, 42, 41 बने हैं, जीतने के लिए 42 की जरूरत। 24 गेंदे, 24 बॉल्स, 42 रिक्वायर्ड। मी विनंती करेन स्ट्रायकर 11 महावीर नगर कांदिवली आणि ऑल स्टार मालाड या दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस साठी यायचे। बंटी सगळे आलेत का? स्ट्रायकर 11 ऑल स्टार दोन्ही संघाचे कॅप्टन थोड्या वेळात तुम्हाला टॉस साठी यायचं व्यासपीठावर। चलो स्टार्ट।
पहिलं षटक घेऊन येतात निखिल चव्हाण. पॉवर प्ले मध्ये स्ट्राईकला जयनीश, नॉन स्ट्राईकला दर्शन सिंग. स्ट्राईकला जयनीश, नॉन स्ट्राईकला दर्शन. निखिल विकी निखिल, गोलंदाज निखिल सज्ज होते. पहिलं पॉवर प्लेचं षटक. सह्याद्री स्पोर्ट्स विरुद्ध सुरू असलेला सामना आपण पाहतोय. महादेव 11 कांदिवली बॉईज. पहिला चेंडू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू जेबी साठी आणि पहिल्या चेंडूवर षटकार. फुल टॉस चेंडू, 6 ने सुरुवात. मगाशी आपण पाहिलं होतं हितेश रई यांना पहिलं षटक टाकताना. बघा रजत आहे तुमच्याकडे, शुभम आहे, वेगवेगळे खेळाडू आपल्याला किस या. शुभम नाहीये, तुषार आहे तो. पहिल्या चेंडूवर षटकार. जयनीश पटेल जेपी. जेपीच्या नावावर देखील वेगवेगळे रेकॉर्ड आहेत. माथेरानची स्पर्धा नाईट टुर्नामेंट यांनी गाजवली होती, ज्यावेळेस एक जबरदस्त बॅटिंग केली होती. एक वेगळा रेकॉर्ड झाला होता. 11 बॉल मध्ये 64 धावा करत असताना 11च्या 11 षटकार आले होते. पुढचा चेंडू निखिल. आता मात्र संधी, खेळाडू येणार का? रजत धुमाळ. मात्र चेंडू हा देखील सीमा पार. हा देखील षटकार. 2 चेंडूवर 2 षटकार बॅक टू बॅक. चला, ऑल स्टार आणि स्ट्रायकर 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय. स्ट्रायकर 11 महावीर नगर कांदिवली, ऑल स्टार मालाड. बंटी टॉस साठी या. ऑल स्टार मालाडचा संघ आहे. समोरच्या दिशेने हा देखील फ्लॅट. 3 बॉल 3 6. गणेशजी या अगोदर 6 बॉल 6 पाहिले, काल 2 वेळा 5 बॉल 5 पाहिले, 4 तर 3 वेळा झालेले आहेत आणि 3 आपण पाहिले तर 3 वेळा. चारकोपचे देखील खेळाडू महावीर नगरच्या संघात आपण पाहणार आहोत. जर्सी नंबर 15. लवकरच चारकोप प्रीमियर लीग आहे मार्च मध्ये. संख्या 18. फुटचा चेंडू निखिल. आता मात्र थोडासा पायात टाकलेला चेंडू होता, खेळून काढला आणि त्या ठिकाणी आहे तो म्हणजे दिनेश महाराज. चांगला थ्रो. 4 बॉल 19. आले का सगळे? जयेश वगैरे सगळे, अभि वगैरे सगळे. धाव संख्या 20. व्हॉट अ शॉट. पायातला चेंडू देखील बाहेर. 6 धावा. अनदर बिग वन. शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये या अगोदर पॉवर प्ले मध्ये सह्याद्री स्पोर्ट्सने 23 दिल्या होत्या, आता 26. शेवटचा बॉल बाकी. जयेश मावळे आलेले आहेत. चला कॅप्टन टॉस साठी चला वरती. निशांत सर वरती टॉस करून घ्या. दोन बंटी चला वरती तुम्ही पण. अजून एक. व्हॉट अ शॉट. पहिल्या ओव्हरला 32. 8 आणि फक्त 2. 10 धावांची गरज 18 बॉल मध्ये. अनिकेत यांना आपण पाहत आहोत. पहिल्या ओव्हर मधला सर्वाधिक स्कोर पॉवर प्लेचा. दर्शन सिंग जेपी या अगोदर. यानंतर मॅच संपल्यानंतर सचिन नाग तुम्हाला व्यासपीठावर यायचंय, तुमचा सन्मान होणार आहे. 6 बॉल 6 षटकार. चला, ऑल स्टार स्पोर्ट्स टॉस जिंकलेले आहेत. डिसिजन कळवायचं आहे. बंटी ते प्लेट बाजूला ठेव. हितेश राई आता येतोय. असं वाटलं हितेश राई, अजिंक्य धुमाळ, सॉरी रजत धुमाळ अशा प्रकारचं बॉलिंग अटॅक असेल. थोडस वेगळं या मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न केला.
हितेश. हितेशच्या या चेंडूला खेळून काढले स्वीप. दर्शन सिंग उर्फ घोडा. धावसंख्या स्कोर पुढे सरकते 33. धावांची गरज आहे फक्त 9. बॉल बाकी 17. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बंटी. कॉट बिहाइंड. पहिली ओव्हर दुसरी ओव्हर टाकतोय हितेश. तर मात्र टप्पा ओळखला आणि जयनिश जेपी आउट. न्यू बॅटर. चला लवकर बघूया. सचिन नाग येतोय, अभिषेक येतोय, कोण येतोय. मात्र पहिला गडी बाद होती. धावसंख्या 33. 1.2. अभिषेक अजून एक हार्ड हिटर. एक चांगली साईड बनवलेली आहे महादेव 11 कांदिवली बॉईज संघाने. अभिषेक, दुर्गेश, जयनीश, बिपिन सर, दर्शन सिंग, सचिन नाग, बिपिन यादव, मनीष, त्यानंतर अलेक्स. गेल्या वर्षी 2 संघ जे फायनलला आपण पाहिले होते, ज्यामध्ये बिपिन सरांचा संघ होता आणि समोर होता मालाडचा श्री 11. काल जे फायनल जे खेळतायत, चिकू देखील आलेला आहे. चिकू, आपका भी हार्दिक स्वागत. ऑल स्टार. काल पहिल्या दिवशी वेगळा चिकू आपण पाहिला, सेकंड डे, लेकिन आज तीसरे दिन हमारे चिकू आए कुरार विलेज के मलाड. ऑल स्टार स्पोर्ट्स. ओ अच्छी गेंद, समझदारी का क्रिकेट. गेंदबाजी कमाल की आहे. पहिल्या मॅच मध्ये जो टप्पा मिळाला नाही, तो टप्पा आता ओळखतोय. चहा घ्यायचा असेल तर चहा आहे इथे खेळाडूंना. पुढचा चेंडू. या चेंडूला खेळून काढलेले डीप मिड विकेटला. खाली क्षेत्र आहे. चौकार. 33 आणि 4 37. फक्त 5 धावांची गरज. मगाशी बॅटिंगला आले होते, ज्यांनी 52 धावा करताना 6 बॉलमध्ये 36 केले. पहिल्या दिवशी किंग स्पोर्ट्सने योगदान दिलं. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर काल साईशा 11, बंदर पाखाडी 11 आणि त्यानंतर शिफा स्ट्रायकर्स. बंटी बॉलिंग ना. हा येस, बॉलिंग. त्यामुळे बॅटिंग साठी तयार राहायचंय तुम्ही. ओ क्या बात आहे. याला म्हणतात डावखुरा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. स्पिन फिरकी गोलंदाज जे आहेत, ज्यांनी या ठिकाणी प्रभावित केलं. पहिल्या दिवशी सिद्धेश्वर 11 कडून मनीषने जी गोलंदाजी केली ती आपल्याला पाहायला मिळाली. मगाशी रजत धुमाळ, ज्याने मेडन ओव्हर केली होती, 3 विकेट घेतले होते, ते अजूनही गोलंदाजीला आले नाहीत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ते येणं गरजेचं होतं. समोर 6 षटकार. विजयी भव. 1 पूर्णांक मला वाटतं 2 ओव्हरमध्येच मॅच संपली. धावसंख्या 43. 1 साइडेड, एकतर्फी मुकाबला. मी सचिन नाग यांना विनंती करते, आपण व्यासपीठावर. सचिन, 6 बॉल 6 षटकारासाठी तुला पारितोषिक आहे. पारितोषिक म्हणजे सन्मान तुझा करणार आहोत आम्ही. भारतीय जनता पार्टी, उत्तर मुंबई आणि पोईसा जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल खेल महोत्सव आपण पाहत आहोत. आणि या निमित्ताने या मैदानात आपण रेकॉर्ड पाहिलेला आहे. हॅट्रिक अजून झालेली नाहीये बॉलरची, मात्र षटकारांची आतिषबाजी आपण पाहिलेली आहे. 6 बॉल 6 षटकार. सचिन नाग, जयनेश या ठिकाणी जबरदस्त कामगिरी. 7 बॉल मध्ये 32. कांदिवली बॉईज महादेव 11. आपण लक्षात ठेवा, संध्याकाळी बरोबर